केसरकर शिक्षण मंत्री असताना भोंदूबाबा खरात खातं चालवत असल्याचा धक्कादायक दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। खरातच्या सांगण्यावरून शिक्षण खात्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या केल्याचा आरोप देखील राऊतांनी केलेला आहे। आपण पाहिलं कालच राऊतांनी हा खळबळजनक आरोप केला होता आणि यामध्ये त्यांनी केसरकर यांच्या संदर्भात एक पोस्ट देखील केली होती। या पोस्टमध्ये त्यांनी केसरकरांवर घणाघाती आरोप केले होते। शिक्षण मंत्री असताना भोंदूबाबा खरात हे शिक्षण मंत्रालय चालवत होतं असा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि खरातच्या सांगण्यावरून शिक्षण खात्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, बढत्या झाल्या असा खळबळजनक आरोप देखील राऊतांनी केला होता। दीपक केसरकर हे शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्याचं अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या आणि इतर कामासंदर्भात हे बाबा स्वतः लक्ष घालून अनेक अधिकाऱ्यांना बदल्या किंवा बढत्या देण्यास दीपक केसरकरांना भाग पाडत होते। त्यांचे जे भक्त मंत्री होते त्यांना बोलवून ती कामं सर्व करून घेत होते। म्हणजे शिक्षण खातं हे खरात बाबा चालवायचे। दीपक केसरकरची पक्षातून हकालपट्टी करा तुम्ही, तुमच्या गटातून, पक्ष नाहीच आहे तुमच्या गटातून, करायलाच पाहिजे। तुम्ही स्वतः तिकडे जात येत होता, पूजा अर्चा मुख्यमंत्री म्हणून केलेले आहे, तुम्ही स्वतःही प्रायश्चित घेतलं पाहिजे। नसेल तर मुख्यमंत्र्यांना काय अधिकार आहे की नाही? तुम्ही एक बळी घेतला त्या महिलेचा, आयोगाचा अध्यक्षा, पण जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? काळ सोकावतोय, लक्षात घ्या।